धनश्रीचं जे कॉम्पोचे जे प्रॉडक्ट्स आहेत फर्टिगेशनमध्ये त्याचा टोमॅटोमध्ये आपण या ठिकाणी घेतलेलं आहे. धरती सीडचं वेगवेगळे वेलवर्गीय आहे बियाण्यामध्ये काम आहे त्यांचं, ते घेतलेलं आहे. अंकुचं आपण AIमध्ये आत्ता बघितलं आपण माहिती, तर ते आहे. सलाम किसान जी आहे ते एक ड्रोन टेक्नॉलॉजीची कंपनी आहे की ते प्रात्यक्षिक आपल्याला या ठिकाणी एक्झिबिशनच्या वेळेस आपल्याला शेतकऱ्यांना करून दाखवणार आहे. तर या सगळं ड्रोनचं तर या सगळ्याचं जे प्रात्यक्षिक आहे ते आपण एक राऊंड बघू वेगळं. चला आता ही जी त्यांची व्हरायटी आहे त्यांनी अजून काही ती लॉन्च केली नाही ट्रायलसाठी, त्याच्यामुळे त्यांनी ते कोडिंगमध्ये ठेवलेलं. अजून त्याची काही डिस्प्ले ते म्हटले आमचं हे झाल्यानंतर आम्ही हे करणार आहे. फक्त एक कशी लागवड करायची त्यांनी सांगितलं पद्धतीने आपण ते केलेली आहे. साधारणपणे बांधल्यानंतर मग त्याला जे शेंगा आहेत ते खालपासून अशा लागलेल्या आहेत, म्हणजे जी रेग्युलर असते ती पसरते आणि पिकिंग झाल्यानंतर ते झाड काय जास्त दिवस टिकत नाही. तर त्यांचं सिस्टीम केली ना, याच्यातला एक भाग सांगतो बरं का वाणीसाठी, ही जी आता मांडव पद्धत आहे ना, या मांडव पद्धतीचा फायदा काय होतो की मुळात याला भुरीच रोगाचा फार मोठा प्रादुर्भाव होतो आणि जमिनीलगत असलं ना की रोग आणि कीड लवकर येते. हा एक पहिला मुद्दा. आणि दुसरा मुद्दा असा याच्यातला महत्त्व की दोन्ही बाजूनी सूर्यप्रकाश मिळतो याला, म्हणजे पूर्वेच्या बाजूचा आणि पश्चिमेच्या मावळतीचा सूर्यप्रकाश त्याला मिळतो. आणि ह्या निपन सिस्टीमचा फायदा असा होतो की तुम्हाला ज्यावेळेला शेंगा तोडणी येते त्या शेंगा तोडणीला तुम्हाला चांगल्या पद्धतीने शेंगा तोडता येतात आणि चांगल्या क्वालिटीचे शेंगा, आज त्याला निर्यातीचं मूल्य खूप मोठं आहे. त्या दृष्टिकोनातनं ही सिस्टीम त्यांना आम्ही रिक्वेस्ट केली मी की त्या चर्चेच्या वेळेला की साहेब आपण निपन सिस्टीम करू. त्यांनी ॲग्री केलं आणि त्यांना मी सांगितलं अशा पद्धतीने करू तरच तुमच्या पिकाचं महत्त्व लोकांना लक्षात येईल, कारण पसरलेली पिकाचं महत्त्व लोकांच्या लक्षात येत नाही. म्हणून ही निपन सिस्टीम डेव्हलप केली जी आपण टोमॅटोमध्ये पाहतो. पण याच्यामध्ये जर आपण पाहिलं असेल ना तर याला 2 रोज आहेत, एक ही बाजूची रोज आहे आणि एक ह्या बाजूची रोज. ह्या दोन्हीच्या ह्याला आउटस्कर्टच्या बाजूनी जास्ती माल लागतो, म्हणजे पूर्वेची बाजू आणि पश्चिमेच्या बाजूने, अशी या व्हरायटीची खासियत आहे. अर्थात आता आपल्या हवामानामध्ये ती आता ह्या हवामानात चांगली येते. त्या दृष्टिकोनातनं आपण शेतकऱ्यांना एक नवीन पीक आपण देऊ शकतो का, असा एक विचार भाजीपाल्यामध्ये आहे, असा एक विचार केलेला आहे. पाठीमामांना चौकात घ्या, मामा पुढे या. अरे सगळे या की इकडे पुढे सरकार बीट बीट तुम्ही बोलत राहा ना. या ठिकाणी ॲडव्हान्टा कंपनीच्या 2 प्लॉट्स आहेत. एक हा जो प्लॉट आहे हा फील्ड क्रॉपचा आहे आणि पलीकडं फॉडर चाऱ्याचा जो आहे तर तो चाऱ्याचा प्लॉट आहे. याच्यामध्ये त्यांनी बीट आहे, भेंडीच्या 2 जाती आहे, टोमॅटोच्या 2 जाती आहेत. त्याच्यानंतर बेबीकॉर्न जी मका आहे, बेबीकॉर्न आहे, नंतर स्वीटकॉर्न आहे. अशा वेगवेगळ्या पिकाचं त्यांनी या ठिकाणी लागवड केलेली आहे. साईडला आपण बघितलं तर गाजर वगैरे पण त्यांनी त्या ठिकाणी केलेलं आहे. पलीकडच्या साईडला जे आपण ज्वारी बघतोय तर ती स्वीट सॉर्गम जी आहे की त्याच्यामध्ये TSS म्हणतो आपण, ब्रिक्स चांगल्या प्रकारचं आहे. गोडी असल्यामुळं जनावर त्याला चवीने खातं आणि त्याचं दुधाचं किंवा त्याच्या शरीरामध्ये चांगलं पोषण त्या ठिकाणी होतं. ही कुठली ज्वारी, गावठी ज्वारी का कुठली म्हणायची? नाही, ती हायब्रिडमध्ये कापणी संकरित ज्वारीमध्ये कस कमी असतो ना, कापणी चारा पिका करतात. त्यांनी ही जी काही न्यूट्रिशनल व्हॅल्यूचं आहे, त्याच्यात न्यूट्रिशनलचं प्रमाण म्हणजे पोषण तत्व ह्याच्यात जास्ती जास्त. अच्छा अच्छा बरोबर. जास्त जनावरांच्या चाऱ्या करता ज्याला. अच्छा अच्छा मल्टीकट येते 3 वेळा त्याची कटिंग होते. हो का? खालून 6 इंच सोडून कापली की पुढच्या वेळेस पुढच्या साईडला बघतोय आपण 3 खोडवे. केलेलं आहे. अच्छा अच्छा अच्छा. एक मुख्य पीक 2 खोडवे. हे आपली जी चायनीज कोथिंबीर दाखव ना, चायनीज कोथिंबीर आणली. कोथिंबीरमध्ये आपण रेग्युलर जी गावठी आहे त्याच्यामध्ये अशोका जी कंपनी आहे तर त्याच्यामध्ये चायनीज दाना म्हणतो आपण, तर तो आहे की सर्वसामान्य शेतकरी पूर्वी फेकून वगैरे करायचे. आता ट्रॅक्टर असे आलेले तिथे पेरणीने त्याचं पेरणी पण केली जाते. तर हे ॲक्च्युली सांगू का की त्यावेळेला एक इम्प्लिमेंट असतो. आई ते काय आहे
की आता हा प्रयोग आहे ना की आपलं मेकॅनायझेशन इन फार्मिंगचं आहे. आपण काय करतो आता धना, कोथिंबीर, आपलं धना, मेथी वगैरे आपण फेकतो असे आणि मग त्याच्यावरती बारीक कुळं बिळं फिरवतो, ओळपणी करतो, फरट ज्याला आपण म्हणतो ते मराठीत आपण फरट म्हणतो. त्याच्यामध्ये काय डिबलिंग सिस्टीम आहे, म्हणजे ट्रॅक्टरला आहे ना अशा मागच्या बी सोडायचं आणि ते काय करतं असं ठराविक अंतरावरती त्याला सेटिंग करून दिलं की त्या सेटिंगवरती ते बी टाकायचं आणि तिथं मग हा झुपका तयार झालाय बघा, बुचके हा बुचके आता तिथं तयार होतात आणि याला मध्ये आहे ना अंतर पण सुटलेलं आहे आणि याला 2 ड्रिपच्या लाईनी सोडलेल्या आहेत. त्यामुळे सारख्या प्रमाणात पाणी मिळतं आणि रेसबेड म्हणजे गादी वाफे केल्यामुळे आहे ना सडायची का पाऊस जरी आला म्हणजे ज्या वेळेला पावसाळ्यात आपण करतो पाऊस जरी आला तर पाऊस निसरून जातो. म्हणून या पद्धतीने त्या कंपनीने हा प्रोजेक्ट आपण स्वतः घेतला आहे, कंपनीला दिलेलं नाही. त्यांच्याकडनं सीड आणलं आणि प्रोजेक्ट आपण करून डिझाईन आपण केलं. याची चव चवीला चांगला आहे आणि बरं का उत्पन्न जवळजवळ 1.5 पटीने जास्त आहे. झोल पाडल्यानंतर तुम्ही ऍप्लिकेशन टाकले का? पण त्यावेळी ट्रॅक्टर नाही होत नाही नव्हतं. काही नाही होत. ट्रॅक्टर असा 2 चाकामधून चालतो ना. नाही पण तुमचं नाही जे नाही छोटा ट्रॅक्टर असतो ना. त्याच्या वरूनच सोडतो ते. हा वरून सीट हे करतं ती वरून पंक्चर करतं बरं का. हो, वरून आधी पाडले का? हो आधीच पाडायला नाही तर दुसरं आहे. नाही मला वाटलं बा मशीन होल पाडून तिथं हे करते. ते सेटिंग केलेलं असतं ना. मशीन होलच पाडतं आणि होल पाडलं का तिथं बी सुटतं. अलग लक्षात म्हणजे आपण स्पेसिंग ऍडजस्ट करायचं. आलं छेड अंतर म्हणजे कागद वगैरे सगळं वन टाइम. सगळं हा कागद पुढं पसरतो सगळं होतं. आता कागद पसरायचं जो आहे ना रोलर आहे आता फक्त ठिबकचा पाईप त्याच्यामध्ये असतो पण नळीवर काय होत नाही. आपल्याला आधी टाकून घ्यायचे आणि वरून कागद टाकून घ्यायचे. आणि हाईट बीट जास्त आहे काही. हे कापणीचं आहे बरं का. हे कापणी पिकाचं आहे, याला 3 कापण्या होतात. हे शेतकऱ्याला सारखं वारंवार लावायची गरज नाही. एकदा साधारण 2-2.5 महिन्याचं झालं कापून गेलं का परत 2-2.5 महिन्याने परत कापायला तर परत 2-2.5 महिन्याने किती कापायला. फुटावर कापायचं? साधारणपणे आपण साधारण आता हिची 6 फूट उंची झाली की मग कटिंग करायची. किती दिवसाच्या अंतराने? साधारणपणे आता 3 त्याला साधारण 2 महिने लागतात वाढायला. सुरुवातीला पहिल्या वेळेस 2 ते 2.5 महिने लागतात. आता हे फुटलंय ना त्याला बी उतरायला वेळ जातो म्हणून तो एक 8-10 दिवसाचा काळ जास्ती जातो. मग नंतर आपल्याला 1.5 बरं त्याचा का उपयोग त्याचा उपयोग जनावरांना दुधाचा तुम्हाला जनावरांचं खाद्य म्हणून चारा पीक म्हणून आहे. आता वर जे त्याला कंसच येत आहे कंच त्याचं इथे काय? आहे ना त्या कंचामध्ये बी आहे अच्छा actually. अच्छा. आता बी झालेलं आहे परंतु हे बी आपल्याला काय आपण वापरत नाहीये त्याच्यामध्ये. आपण परत उलटा बरोबर हे कांद्याच्या जाती आहेत. नंतर हा झेंडू आहे. हो ही आता एक नवीन व्हरायटी आली. गवार आहे ना? चवळी आहे का? आणि हा शिंदे सांगतो सुरुवात केली तर मग मी बोलतो. याच्यामध्ये धरती कंपनीचे ह्या व्हरायटी लावलेल्या आहेत. या साईडला बघितलं आहे तर कारलं आहे. त्याच्यानंतर ही चवळीची त्यांची बबली म्हणून जात आहे. ती नवीन एक जात त्यांनी M45 म्हणून याच्यामध्ये ॲडव्हान्स काढलेली आहे. त्याच्यानंतर पुढचं जे आहे तर तो घेवडा आहे. नंतर भेंडी आणि कोबी वगैरे त्यांनी लावलेली आहे. तर साधारणपणे त्यांचं असं म्हणणं आहे की याचं उत्पादन अतिशय चांगल्या प्रकारे येतं. थंडीमध्ये वेलवर्गीय जे आहे तर त्याची वाढ कमी असते परंतु त्यांच्या ज्या जाती आहेत तर त्याची वाढ ही चांगली आहे असं त्यांचं म्हणणं आहे. आणि आपण पण या ठिकाणी लागवड त्यामध्ये केलेली ही आहे ना कारल्याच्या बाबतीत सांगतो तुम्हाला. कारली आहेत ना ही हिरव्या रंगाची कारली आहेत. साधारण 1-9 इंच ते फूटभर वाढतात ही. आणि ह्याला ही भुरी रोगाला आणि डावणी रोगाला प्रतिबंधक आहे. म्हणजे आपल्याला कारल्यामध्ये भुरी फार येते मोठ्या बरोबर तर ते भुरी प्रतिबंधक आहे. त्यामुळं ह्याचं तुम्हाला आता बघा ह्या दिवसात थंडीच्या दिवसात सुद्धा वाढ चांगली आहे वाटत. ही त्यांनी नवीन जात संशोधित केलेली आहे. याला सापळे का लावलं? हे आता हे सापळे म्हणजे चिकटा वगैरे ना कीड येते ना किडी करताय सापळे. आणि ते चिकट सापळे पण आहेत आणि ते बघा त्याच्यात वेगवेगळे ट्रॅप्स आहेत. ते फ्रूट फ्लाय करताय म्हणजे फळमाशी लागते ना त्याच्या करताय. आणि हा हे बघा याच्यावर किडे किती जमा झालेत बघा वाणी साहेब.
दिसले का हे ट्रॅप आहे एक नवीन एक ट्रॅप आणलाय हा, आता हे तो नवीन बाटलीचा तर तो खळमाशीचा आहे, तो लो कॉस्टचा आहे. हा, लोक. तो फक्त काय करायचा स्प्रे करायचा आहे त्याच्यावर ते इथे मिथिल इरेझॉन जे केमिकल ते त्याच्यावर स्प्रे केलं की त्याला ते येऊन टिपकं ते माशीचे. चला टोमॅटो मिरची याचे सगळं इथं कव्हर क्रॉपवर एक प्रयोग आहे बरं का. कव्हर क्रॉपचं काय आहे? कव्हर क्रॉप म्हणजे वरून आपण त्याला कव्हर केलं ना की आता जे इन्सेक्ट येतात कीड येते हो रोगी विशेषतः कीड येते ती किडीला संरक्षण करण्याकरता आहे. आणि याचा हा पेपर आहे हा पॉलिप्रॉपलिनचा पेपर आहे पॉलिप्रॉपलिन बरं का. अच्छा अच्छा हा पॉलिप्रॉपलिनचा पेपर असल्यामुळं हे बघा हे मिरच्या येतात आणि या मिरच्याला बघा अजिबात कीड नाही का. मग सूर्यप्रकाश डायरेक्ट मिळत नाही ना? ह्या इकडं आहे त्या विदाउट कव्हर आहे आणि याची वाढ बघा मोठी आहे. याच्यावर वाढ चांगली होते. चांगली वाढ आहे आणि कुठल्या प्रकारचं वाणीसाहेब कीड नाही त्याच्यावर बघा तुडतुडे आलेत पानं अशी थोडीशी कुरमुडल्यासारखे झालेत पण याच्यामध्ये ते नाही. आणि पॉलिप्रॉपलिन आहे ना याला खर्चिक असेल नाही? नाही खर्च स्वस्त असतं हे फार एकरी 5 बंडल लागतात मल्चिंगचे तसंच याचे 5 बंडल फार खर्चिक नाहीये. पॉलिप्रॉपलिन म्हणतात ना ते 3 वेळा रियूज करू शकतो. हा याचा व्यवस्थित काढून ठेवलं काढून ठेवायचं परत वापरायचं त्याचं काढून परत ठेवायचं म्हणजे गुंडाळून ठेवायचं का काय? अच्छा अच्छा गुंडाळून ठेवायचं. काढून घ्यायचं आणि ठेवून द्यायचं त्याच्यावरती आलं व्हाईट जो ट्रॅप आहे ना सगळीकडे आपण निळे पिवळे बघितले तो व्हाईट ह्याच्यात फक्त व्हाईटच लावलं. ह्याच्यावर काळा मावा जो येतो त्यासाठी तो स्पेशल आहे. बरोबर तो व्हाईट गाभ्यामध्ये नाही तर शेतकरी काय आपला कुठला तरी ट्रॅप नेम लावा तर तो याच्यात खनिज आणि जीवनसत्व खूप असतात. हे ब्रोकोली खाल्ली पाहिजे फक्त ती रासायनिक औषधाची फवारणी नकोय अन्यथा शरीराला खूप चांगली येते. चला 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 असं काही आपण फास्ट नाहीये. हो हे टोमॅटोला हे काय लावलंय? अच्छा अच्छा एक नवीन प्रकारची नागाळी येते. ह्याच्यावर जी नागाळी ह्याच्यात बघा हे दिसते पाकुळ्या दिसतात ना हो. ह्या पाकुळ्या म्हणजे त्याच्यात येणारा नागाळी ह्याच्यावर टू टाईप लिप आहे ना ते नागाळी आपण म्हणतो हो, ना हो. त्याचा ट्रॅप आहे. ते ह्याच्या पानाला आतमध्ये होल करून राहते म्हणजे पानाच्या मध्ये आणि आतला रस सुचते. तर ही जर माशी आपण म्हणजे पाकुळी मारली तर ह्याच्यापासून ज्या नवीन आळ्या तयार होणार आहे जवळपास 200 ते 500 हे आपल्याला डायरेक्टली थांबवता येतात. इन्स्ट्रुमेंट केवढं मिळतं? ह्याची किंमत वेगवेगळ्या कंपनीचे वेगवेगळे आहेत. 50 रुपयापासून 150-200 रुपयापर्यंत आहे. ह्याच्यात एक लूर असते इथं तर ते लूरला आकर्षित होऊन ह्या पाकोळ्या त्याच्यामध्ये येऊन पडतात डायरेक्ट ह्या पाण्यामध्ये येऊन पडतात हे पाणी परत बदलायचं कधी? म्हणजे ते मादी नराचं हे आहे आणि या सगळ्या माद्या तिथे नराचे आकर्षित होतं. आकर्षित होते. ते बाजरीची माहिती सांगा बरं. गणेश बाजरी सांगा. ही आपल्या चारा पिकाची चारा पिकाची का? आणि खाण्यासाठी पण चारा पिकाची याला वर कंस वगैरे खाण्यासाठी पण आहे ती त्याच्यात न्यूट्रिशनचं प्रमाण जास्त आहे त्याच्यामध्ये. आणि त्यांचं असं म्हणणं आहे की उन्हाळ्यामध्ये ही चांगल्या प्रकारचं त्याचं यील्ड आपल्याला मिळू शकतं. हे कारखान्याचं आहे उसाच्या वरायचं. ही काय टेक्नॉलॉजी त्यांचं सर सांगा इथं. ऊसाच्या या ठिकाणी कारखान्याच्या 5 जाती आहेत. त्याच्यामध्ये 8632 आहे, 265 आहे, नंतर 18051 आहे. आणि साधारणपणे लागवडीचं अंतर हे 5 फूट ठेवलेलं आहे आपण 2 ओळीमध्ये. त्याच्यामध्ये अजून आपल्याला याचं जैनचं जे रेनगनचं आहे तर ते इरिगेशनसाठी यूज करायचं आहे. त्याचं अजून इन्स्टॉलेशन त्या ठिकाणी होणार आहे. पण जाती ज्या आहेत त्या वेगवेगळ्या आपल्या 1801 जात कुठली? 18021 आहे. तुम्ही 51 म्हणले, 1801 म्हणले. ठीक आहे 21 1821 आहे. याची वाढ साधारणपणे अशी होती. ही जी आहे उभट वाढ होते आणि ही पसरडी तिथून कसं त्याला भर वगैरे लावल्यानंतर आपल्याला सगळे करता हे सगळ्या त्यांनीच वाण दिले बरं का. त्यांचा प्लॉट आहे. अच्छा अच्छा आपला प्लॉटच कारखान्याचा. त्यांचं आहे कारखान्याचं. अरे आपला हे करतं ते
वाणी साहेब पाण्याच तळ पाण्याचं तळ आहे. आता काम पूर्ण झालंय. आता प्लास्टिक टाकून या ठिकाणी मासे पालन करायचं, मासे पालन करायचं. मत्स्यपालन करायचं. हे कायमस्वरूपी आहे. एवढंच करणार यावर. इकडे बिबट्या येतो का रोज? चालूच आहे. अच्छा अच्छा. इकडे कलिंगड पण आहे काय? झुकिनी ज्या पद्धतीने काकडी आहे सॅलडसाठी हां हां. एक झुकिनी आहे. हे पुढे काय बारके? स्ट्रॉबेरी. स्ट्रॉबेरी किती दिवसात येते? स्ट्रॉबेरी 2.5 महिने चालू होते आणि पुढचे 2 महिने पीक मिळतं. आपल्याकडचं हवामान पोषक आहे. पोषक आहे आणि आता भीमाशंकर परिसरात 150 एकर क्षेत्र स्ट्रॉबेरीचं झालंय. आपलं आदिवासी भागात 2018 साली ट्रायल घेतलेल्या होत्या 5 फक्त शेतकऱ्यांच्या. त्या हळूहळू क्षेत्र वाढत 150 एकर पर्यंत. त्यामध्ये वेगवेगळ्या एक जिप्सो फायला म्हणून आहे. हे अरे डॉक्टर सजावटीसाठी वापरलं जातं फूल. अरे तुम्ही इकडे हे बघायला या ना. हे काय मेड इन चायना आहे का? मेड इन चायना असं नाही, परंतु पुष्पगुच्छामध्ये वेणीमध्ये हे फुलं वापरली जातात. वास वगैरे काही नाही. डेकोरेशनमध्ये ओपनला येतं. पॉली हाऊस मध्ये 5-5 वर्ष चालतं. आणि ओपन मध्ये ओपन मध्ये कार्नेशन सारखं. किती दिवस चालतंय हे? 6 महिने. 6 महिने. ते तिकडे आले बघा फुलं. अर्धा किलोचा याचा एक बंच 100 ते 150 रुपयाचा जातो. किती उंचीचं झाड होतं हे? एवढे उंच होतं. जाळी करावी लागते. हे असे फुटे येतात कटिंग करायचं नाही. तर हे कोबी का? सॅलेड करता येईल. अच्छा सॅलड का? जरा चायनीज कॉबीची माहिती सांगा. चायनीज कोबी. विनोद सर. ओ चायनीज कोबी. वैभव सर. ही चायनीज कॅबेज आहे आणि लेट्यूस आहे. तर हे सॅलडसाठी पंचतारांकित हॉटेलमध्ये वापरलं जातं. आपल्याकडचं हवामान येईल चालतं. रब्बी हवामानात ओपनला येतं. पॉली हाऊस शेडनेटमध्ये वर्षभर पीक म्हणजे उन्हाळ्यातच प्रामुख्याने. हा. हे धनश्री क्रॉप म्हणून आहे. अच्छा अच्छा. न्यूट्रिशनमध्ये त्यांचं न्यूट्रिशनमध्ये काम आहे. बरं बरं ठीक आहे. नमस्कार. हा जो आहे हा आपला 10 गुंठ्याचा कृषी विज्ञान केंद्राचा प्लॉट आहे. याच्यामध्ये सर्व आपण न्यूट्रिशन रिलेटेड म्हणजे आपल्या शेतकरी कुटुंबाच्या पोषणावर आधारित वेगवेगळी प्रात्यक्षिक आपण त्याच्यात घेतलेले आहेत की ज्याच्यात आपण पहिल्यांदा पाहू शकतो की सगळ्या प्रकारचे मिलेट म्हणजे भरडधान्य याचं आपण प्रात्यक्षिक घेतलं आहे. त्याच्यात 10 प्रकारचे मिलेट लावलेले आहेत. त्याच्यानंतर आपण जर इकडे पाहिलं तर आपल्याकडे इकडे पोषण बाग घेतलेली आहे. ह्या वर्षी आपण पोषण बागेमध्ये नुसती पोषण बाग न करता एक मार्केट पोषण बाग असा कन्सेप्ट आणलेला आहे की 1 गुंठ्यामध्ये एका कुटुंबाच्या 5 लोकांना भाजी मिळते. तर आपण हे याचं हे 4 गुंठ्यामध्ये केलेलं आहे आणि 4 गुंठ्याचं म्हणजे अजून 4 फॅमिली आपण साधारणतः ह्या पोषण बागेवर 4 फॅमिलीला याच्यामध्ये कुठला भाजीपाला? भाजीपाल्यामध्ये आपण जवळजवळ 33 प्रकारचे वेगवेगळे फळेभाज्या पालेभाज्या त्याच्यामुळे कंदवर्गीय असे वेगवेगळे प्रकार आपण याच्यामध्ये घेतलेले आहेत. त्याचबरोबर चिया सीड्स याचं सुद्धा डेमॉन्स्ट्रेशन आपण ठेवलेलं आहे की सध्या चिया सीडला खूप चांगली मार्केटमध्ये मागणी पण आहे आणि न्यूट्रिशनल आणि त्याचं घ्यायला एकदम सोपं कमी पाणी लागतं. त्यानंतर उत्पादन पण खूप चांगलं येतं चिया सीडचं. त्याचं सुद्धा आता मॅडम एक सावकाश सांगा याच्यामध्ये कुठल्या आपण भाजीपाल्याची लागवड केलेली आहे? आता याच्यामध्ये जे आहे पोषण बागेमध्ये आपण म्हणजे वेलवर्गीय भाजीपाला मूळवर्गीय भाजीपाला पालेभाज्या फळभाज्या अशा वेगवेगळ्या म्हणजे जे काही आपल्याला पोषण याच्या आधारे आपल्याला गरजेच्या असतात आपल्या आहारामध्ये त्या सगळ्या प्रकारचं फॉर एक्झाम्पल जसं की टोमॅटो आहे
मूळवर्गीयमध्ये गाजर, बीट, मुळा असे वेगवेगळ्या भाजीपाला आहेत. पालेभाज्यामध्ये जवळजवळ 8 दिवस आपल्याला वेगवेगळ्या म्हणजे मेथी, कोथिंबीर, पालक, शेपू, करडई अशा वेगवेगळ्या भाज्या आपण त्याच्यात घेतलेल्या आहेत. आजवरचा याचा अनुभव कसा आहे आणि लोकांसाठी हे कसं उपयुक्त आहे? आजवर याचा जर आपण पोषण बागेचा विचार केला तर आम्ही बरेचसे स्टडी पण झालेले आहेत की ज्याच्यामध्ये ज्या घरामध्ये पोषण बाग आहे त्या घरातल्या लोकांचं नक्कीच म्हणजे आरोग्य चांगलं सुधारलेलं आहे. आणि ह्या वर्षी जी काही आपण नवीन की फक्त एका फॅमिली पुरतं असलं तर बऱ्याचदा काय होतं की त्याच्यातून आर्थिक जास्त उत्पन्न घेतलं जात नाही, परंतु जर अजून तिचा एरिया वाढवला तर त्याच्यातून आर्थिक उत्पन्न म्हणजे अजून 4 फॅमिलींना जोडून घेतलं तर 4 कुटुंबांना सुद्धा भाजीपाला. आता इथं जो भाजीपाला तयार होतो किंवा जे काही कडधान्य किंवा इतर जे तयार होतं हे आपण विक्रीला ठेवतो का आपणच डेमोसाठी वापरतो? आता इथले काही आपण विक्रीला विकतो, जसं मिलेट आहेत, हे बायोफॉर्टिफाईड काही आहेत, चिया सीड. भाजीपाला आपण इथे आपलेच जे काही अधिकारी आहेत किंवा स्टाफ लेबर यांच्यामध्ये विक्री पण करतो. हायवेला विक्रीचं केंद्र आहे. तर आमच्या ह्या प्रात्यक्षिक क्षेत्रावर जेवढा माल उत्पादित होतो तर त्याची विक्री सर्व लोकांसाठी उपलब्ध आहे. 12 महिने का फक्त या काळापुरती? जवळजवळ वर्षभर असते. आता इकडे जो आपण पाहतोय हा सगळे बायोफॉर्टिफाईड पिकं आहेत. बायोफॉर्टिफाईड म्हणजे जैवसंपृक्तवान की जे आपलं रेग्युलर आपण गहू खातोय तर त्याच्यामध्ये जे काही पोषण मूल्य आहे त्याच्यापेक्षा काही स्पेसिफिक पोषण मूल्याने अधिक, जसं की आता गहू आहे की प्रोटीन, झिंक, लोह याच्यामध्ये अजून म्हणजे जे सप्लिमेंटच्या स्वरूपात आपण घेतो हे नॅचरली त्या व्हरायटीमध्येच त्याला समृद्ध केलेलं असतं की ज्याला आपण बायोफॉर्टिफिकेशन म्हणतो. असे वेगवेगळे बायोफॉर्टिफायचे गव्हामध्ये 2 जाती घेतलेल्या आहेत. त्याच्यानंतर आपण काळा टोमॅटो घेतलेला आहे, लाल भेंडी जी जिच्यामध्ये अधिक अँथोसायनिन आहे आपल्या रेग्युलरच्या की सॅलडसाठी खूप चांगली, सॅलड म्हणून सुद्धा खाता येते. बटाट्यामध्ये कुफरी नीलकंठ आहे, कुफरी काळा टोमॅटो काय प्रकारे? काळा टोमॅटो म्हणजे आपला जो रेग्युलर टोमॅटो आहे त्याच्यापेक्षा ह्या टोमॅटोमध्ये अधिक अँटीऑक्सिडंट आणि लायकोपिन असतात. म्हणजे हे जे फंक्शनल हे असतात तर त्या आपली रोगप्रतिकारक शक्ती खूप चांगल्या पटीने ते वाढवण्यासाठी मदत होते. आता मॅडम ही जी भेंडी आहे हा जनरली देठासारखा याचा कलर आहे, देठ तर काय प्रकार आहे तो? ही लाल भेंडी आहे, याच्यामध्ये अधिक अँथोसायनिन आणि फिनॉल्स हे कंपाऊंड जास्त आहे, त्याच्यामुळे तिचा कलर पण तसा रेड आहे. आणि ही सॅलड म्हणून म्हणजे आपण जशी भेंडी ती कच्ची सुद्धा खाऊ शकतो आणि याच्यातून अधिक म्हणजे आपल्या रेग्युलरच्या भेंडीपेक्षा ही अधिक पोषणाने समृद्ध अशी जात. इथे 2 प्रकारचे बटाटे लागवड केलेली आहे, काय फरक आणि काय सांगाल तुम्ही? आता हे जे आहे आता कुफरी जो नीलकंठ आहे की याच्यामध्ये हे सुद्धा बायोफॉर्टिफाईड बटाटे आहेत, याच्यात सुद्धा अधिक अँथोसायनिन अँटीऑक्सिडंट म्हणजे कलरमध्ये सुद्धा डिफरन्स आहे. एक थोडासा पर्पल कलरचा म्हणजे ब्लॅकिश कलरचा बटाटा आहे, एक लाल कलरचा बटाटा येतो खाली. अशा पद्धतीने हे 2 व्हरायटी म्हणजे त्या मध्ये तुम्हाला बायोफॉर्टिफाईडची व्याख्या जी आहे ना ती समजून सांगतो. बायोफॉर्टिफाईड म्हणजे बायोलॉजिकली म्हणजे जैविक पद्धतीने आपल्याला त्या पिकामध्ये ज्याची कमतरता आहे, ज्या बाबींची कमतरता आहे म्हणजे विशेषतः मिनरल्स म्हणजे जे नळे अन्न घटक, पोषण घटक याची कमतरता असते, त्या कमतरता दूर करून एक विशिष्ट प्रकारची नवीन जात तिथं तयार करावी लागते. आणि ती शास्त्रज्ञ जे प्लांट जेनेटिक्स आणि प्लांट ब्रीडिंग म्हणतात त्या विभागाचे शास्त्रज्ञ ते तयार करतात. आणि ह्या अशा बायोफॉर्टिफाईड जाती जगभर आता दिल्या जातात. आज आपल्याला भारतामध्ये अजून त्याचा प्रसार एवढ्या प्रमाणात व्हायला पाहिजे तेवढ्या प्रमाणात झाला नाही. आपण KVKच्या माध्यमातून त्याचा प्रसार करायचा विचार करतोय. प्रचारापेक्षा प्रसार करतोय आपण अशा दृष्टिकोनात नाही. फ्लावरमध्ये पण येलो आणि पर्पल 2 कलरचे फ्लावर आपण तिथे हे केलेले आहे. गाजरामध्ये पण एक ब्लॅक गाजर आहे आणि एक आपलं ज्याच्यामध्ये पण अधिक म्हणजे रेग्युलरच्या गाजरपेक्षा अधिक न्यूट्रिशन अँथोसायनिन त्याच्यात हे केलेलं आहे. काही आपण एक्झॉटिक पण एक कुटुंबाचा जसं की 10 गुंठे आम्ही एका कुटुंबासाठी असं हे करून त्याचा भाग म्हणून काही बायोफॉर्टिफाईड पण इथं घेतलेले आहेत. हा एक आपण एक कन्सेप्ट की जे शहरात लोक राहतात किंवा ग्रामीण भागात पण बऱ्यापैकी व्हर्टिकल पीक पद्धतीने घरात आपल्या बाल्कनीच्या म्हणजे कमीत कमी जागेमध्ये सुद्धा जर अशा त्याची पद्धतीने प्रक्रिया नेमकी कशी असते मॅडम सांगा बरं?
आता हे काय केलं की आपण हे लो कॉस्ट स्ट्रक्चर इथं तयार केलेलं आहे की ज्याच्यामध्ये पाईपचा यूज करून याच्यामध्ये आता मीडियम आपण कोकोपीट वापरलेला आहे. याच्यामध्ये काही प्रकारचं आता हे पण याची जी मधली स्पेस वगैरे असते ही आपल्याला कुठला भाजीपाला लावायचा आहे त्याच्यानुसार आपण अंतर तिथं मेंटेन करू शकतो. तर याच्यात आपण वेगवेगळ्या भाज्या किंवा स्ट्रॉबेरी अशी काही पिकं घेतलेली आहे की ज्याला हे जे 100 लिटरचा खाली टँक दिसतोय त्याच्यामध्ये सोल्युबल मायक्रोन्यूट्रिएंटच्या माध्यमातून त्याला न्यूट्रिशन दिलं जातं. पाईपामध्ये आपण माती टाकतो का दुसरं वेगळं काय? ऍक्च्युली दोन्ही पद्धतीने करता येतं. माती कोकोपीट मिक्सरन करून पण करता येतं. दोन्हीपैकी इफेक्टिव्ह कुठलं आहे? बऱ्याचदा म्हणजे कोकोपीटमध्ये काय होतं की जमीन हे आतमध्ये पॅक असल्यामुळे भुसभुशीत राहण्यासाठी चांगलं हे होतं म्हणून कोकोपीटमध्ये चांगले रिझल्ट येतात. काही याच्यासाठी म्हणजे लॉंग टर्मसाठी त्याच्यामध्ये टोमॅटोची झाडं ती मोठी होणार मग ती खाली पडणार मग त्याचं कसं प्लॅनिंग करायचं? आता ही जी झाडं आहेत तसं त्याला स्पेसिंग मध्ये स्टिकिंग वगैरे आपण त्याला हे करणार, तारा वगैरे. त्या बाजूला का बांबू लावलाय तो बांबू हा बांबू आहे ना याला ट्रेलीच करायचं. तो पलीकडे बांबू दिसला का? हो तो बांबू लावायचा. हे व्हर्टिकल बाल्कनी गाईड बाल्कनीमध्ये त्यांचं जागा ज्यांना टेरेस पण नाही तर ते बाल्कनीमध्ये पण असेप्ट आपण हे की जसं आपण मुक्त गोठा म्हणतो तसंच याला मुक्त पण बंदिस्त असं आपण की त्यांना फिरण्यासाठी तर आपण जागा देतो. हे याच्यातून फिरणार याच्यातून तिकडे असं इंटरनल फिरणार म्हणजे त्यांना मुक्त संचार करायला पण हे भेटणार. परंतु आपल्याला बाकीच्या याच्यापासून म्हणजे त्या कोंबड्या बरंचसं खातात पण भाज्या मग त्याच्यापासून प्रोटेक्शन पण आणि मात्र कोंबड्या आपण ठेवणार कधी? आता ठेवायच्यात आता काम चालू. ते कंटिन्यू राहणार का फक्त कार्यक्रमापुरत्या? नाही कंटिन्यू असतात आपल्या इथे फार वरती ठेवतो. आता हे लोकेशन चेंज केलं ना त्याच्यामुळे आता काम चालू. हे आळूचा फायदा काय? आळू आपलं न्यूट्रिशनली हे आहे आणि घर म्हटलं की आपल्या प्रत्येकाच्या घराच्या पाशी आळूचं सुद्धा की जे आळूमधून काय कुठले कुठले घटक मिळतात? आळूमधून आपल्याला म्हणजे लोह असेल किंवा अँटीऑक्सिडंट हे चांगले मिळतात. फायबर जनरली आपण आळूच्या वड्या करतो त्याचा ते दांडा असतो त्याच्यामध्ये कुठले कुठले घटक असतात? फायबर हे चांगल्या प्रमाणात असतं आळूच्या दांड्यांमध्ये. त्याची भाजी पण ही दांड्यांची जी आहे त्याची भाजी केली जाते किंवा त्याच्या सुद्धा वेगवेगळ्या रेसिपी आहेत. हे इथं आपण टेरेस गार्डनचं पण डेमॉन्स्ट्रेशन हे करतोय. मॅडम इथं उभे राहून सांगू तुम्ही शेजारी उभे राहा. इथं आपण टेरेस आणि व्हर्टिकल गार्डन असे 2 डेमॉन्स्ट्रेशनचं लावतोय की ज्यांना टेरेस आहे बंगल्यावर तर त्याच्यावर सुद्धा आपण पालेभाज्या असतील फळभाज्या असेल याचं उत्पादन वेगवेगळ्या ग्रो बॅगच्या माध्यमातून म्हणजे टेरेसवर भाजीपाला कशात लागवड करायचं काय तुम्ही सांगाल? आता टेरेसवर जर भाजीपाला लागवड करायचं असेल तर आता मार्केटमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या ग्रो बॅग त्याचबरोबर आपल्याकडे जर काही असे जुने टीन किंवा काही कुंड्या पण मिळतात पण लो कॉस्टमध्ये सुद्धा बरंचसं आपलं जे काही घरचं तेलाचे कॅन असतील किंवा काही आपले गोणपाट असतात त्याच्यावर सुद्धा आपण खूप चांगल्या पद्धतीने टेरेसवर भाजीपाला असं आपल्याकडे कोणी केलेलं आहे का? हो काही शेतकरी करतायत आपल्याकडे इव्हन शेतकरी सुद्धा करतायत. हां हे एक आपण आपली ट्रायल चालू आहे कृषी विज्ञान केंद्राची सोलार ऑपरेटेड ॲनिमल डिटर्मिनंट मशीन म्हणजे दिवसभर सोलार पॅनलने दिवसभर रिचार्ज होतं आणि रात्रीचं हे आवाज करतं म्हणजे त्याच्यामुळे कुठला प्राणी आल्यावर का कुठलाही पण ॲक्च्युली म्हणजे कुत्रे वानर यांच्यासाठी हे PDKV अकोलानी हे केलेलं आहे पण कुठल्याही प्राण्याला नॉर्मली की तेवढ्या एरियात तो त्यांनी असं काही डेमो वगैरे दिलाय का? हो त्यांनी डेमो म्हणजे की त्यांनी व्हिडिओ पाठवलाय मला आणि आम्ही आता इथं घेतोय म्हणजे बऱ्याच 20-25 फुटापर्यंत रात्रीच्या वेळी काही प्राणी जर आडवा गेला रात्री का दिवसा पण? नाही रात्री फक्त रात्री जर आडवा गेला तर हे फोकस टाकतंय लाईट टाकते आणि आवाज सुद्धा करतंय. हे कॅमेरा नाही याला पण याचा जो फोकस आहे ना हा फिरत राहतो. हे अंकुश हे आहे का पॅक करायला याला ऍक्च्युली दिवसा तो नाही चालत त्याला अंधार केला तर मग तो वाजायला सुरुवात होतो आणि त्याचा हा जो फोकस आहे हा कंटिन्युअस पूर्ण गोल हे बघा असा फिरत राहतो म्हणजे त्याचा जेवढा तो एरिया आहे त्या एरियामध्ये प्राणी नुकसान करत नाही. म्हणजे जसं की आपण वरती आता पिंपरी पेंडार किंवा ह्या गावांमध्ये गेलो तर काय होतं की दिवसा तर लोक असतात तेव्हा वानर वगैरे काही करत नाही कांद्याला असेल किंवा बऱ्याचशा पिकांना परंतु रात्रीचं एकदा घरी लोक गेले
की मग रात्रीचं ते काय करतात वानरं किंवा वगैरे ते पूर्ण पिकं खाऊन टाकतात. मग त्याच्यामुळे मग रात्रीचं तिथं माणूस नसला तरी आता तो पूर्ण- जो आवाज तो प्राण्यांचा असतो का आवाज नेमका कसा असतो काय असतो? नाही याचा थोडासा सायरन सारखा आवाज असतो आणि थोडासा व्हॉल्यूम हाय असतो की ज्याच्यामुळे जे काही प्राणी असतात ते थोडंसं घाबरून त्याच्यापासून लांब जातात. म्हणजे ह्या जिथपर्यंत लाईटचा तो गोल फिरत राहतो त्यापर्यंत प्राणी नॉर्मली तर येतात. हे युनिट कोणी शिफारस केलेलं आहे? हे PDKV अकोला जी पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ पंजाबराव देशमुख यांनी. हा, आता याचा आपण जेव्हा डेमो घेऊ ना तेव्हा एकदा आम्हाला कॉल करा मॅडम. संध्याकाळच्या वेळेला जरा चक्कर मारा. आता हे पुढं घेऊ तोपर्यंत हे काय याद होतं मध्ये जाऊन घेऊन तुम्ही इकडे या. मध्ये घेऊ ना म्हणजे हा नैसर्गिक शेतीचा प्लॉट आहे. शेतकऱ्यांसाठी आपण ऑर्गॅनिक पद्धतीने सेंद्रिय खतांचा वापर करून यामध्ये गव्हाच्या 8 व्हरायटी आहेत, हरभऱ्याच्या 3 व्हरायटी आहेत आणि एकदम केमिकल विरहित शेती शेतकऱ्यांना परवडणारी सारखी आहे. आणि 4 आपण वर्ष जमिनीवर 4 वर्ष चाललेली आहे बरं का. हे यंदा प्रयोग नाही हा 4 वर्ष 4 सातत्याने. हे आता इथं चिया सीड आहे. चिया सीडचं महत्त्व म्हणजे आपलं मेटाबॉलिझम वाढणं फार महत्त्वाचं आहे. आपल्या आरोग्यामध्ये मेटाबॉलिझमला फार महत्त्व आहे. आपल्याकडे शुगरचे पेशंट आहे, हार्टचे पेशंट आहे. आपलं हेल्थ जसं चांगलं राहील त्याच्यासाठी आपण चिया सीड बऱ्यापैकी लोकांना रेकमेंड करतो. आणि दुसरं एक सांगतो वाणी साहेब की हा प्रयोग हा इथं जे हे ऑर्गॅनिक शेती चालू आहे ना ही ऑर्गॅनिक शेती चालू आहे. या शेतीत एक 4 वर्ष आणि महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी यांच्याबरोबर याचा सामंजस्य करार केलेला आपण. आणि ह्याच्यामध्ये आपण दरवर्षी मातीची तपासणी म्हणजे नुसते रासायनिक खताच्या संदर्भात नाही करत तर ती जैविक त्याच्यातली किती वाढ झाली, नंतर त्याच्या जमिनीमध्ये असलेले रोग किती त्याच्यात आले याची तपासणी केली जाते. आणि हे बरं का या 8 दिवसापूर्वी तारीख काय आपली राज्यपालांनी वर्कशॉप एक कार्यशाळा बोलवली होती 3 तारखेला 3 डिसेंबरला पुण्याच्या कृषी महाविद्यालयात. त्या ठिकाणी आपल्या KVKने याचं सादरीकरण केले राज्यपालांना आणि राज्यपालांनी आणि महाराष्ट्र शासनाने एक घोषणा केली की 25,000 हेक्टर वर येत्या 5 वर्षामध्ये जैविक शेती म्हणजे ऑर्गॅनिक शेती करण्याचा संकल्प सोडला आहे. आणि आपला हा जवळजवळ 4थ्या वर्षाचा प्रयत्न आहे. आणि आपला जवळजवळ बराचसा डाटा महाराष्ट्र शासनाने म्हणजे ज्याला आपण म्हणतो आपण जे काम केले त्या कामाचा डाटा त्यांना दाखल केलेला आहे. आणि त्या अनुषंगाने आता महाराष्ट्र शासनाने SOP ज्याला आपण म्हणतो ती SOP त्याने आता तयार केलेली आहे. याच्यामध्ये कृषी विज्ञान केंद्राचे डॉक्टर यादव सर, प्रशांत शेटे, त्याचप्रमाणे डॉक्टर गावडे आणि हॉर्टिकल्चरिस्ट म्हणून टेमकर सर यांचा मोठा ह्याच्यात कार्यभार आहे. आणि बरं का परवा आता आमचं बोलणं झालं बोरकर साहेबांबरोबर. सुनील बोरकर सध्या त्याचं नेतृत्व करत आहेत आणि ते कुरुक्षेत्राला आहेत. आत्ता 30 तारखेला ते येणार आहेत कुरुक्षेत्राला. आपल्या राज्याचे गव्हर्नरचा फार्म आहे तिथे जाऊन ते बघून येणार आहेत. आणि त्या फार्मप्रमाणे आपल्या इथं डिझाईन करून ते काम सुरू केलं. आणि आपलं KVKने जे डिझाईन केलं आहे मॉडेल डिझाईन हे आपण राज्यपालांना सादर केलेलं आहे सादरीकरणामध्ये. तर त्या आपले KVK पॅटर्न म्हणून तो कदाचित लागू महाराष्ट्रात होईल. आणि जीवाणूंची संख्या किती आहे किंवा फंगलचा काउंट किती आहे तो पण आपण पूर्णपणे चेक केलेला आहे. आणि शेतकऱ्यांच्या दृष्टीने ही शेती खूप फार महत्त्वाची आहे. म्हणजे शेतकऱ्यांनी आज नैसर्गिककडे वळण्याची फार गरज आहे. कारण की केमिकलने जो होणारा खर्च आहे किंवा लोकांना जो आज त्रास वाढला आहे तो जर तुम्ही पुढं कमी करायचा असेल नैसर्गिक शेती केली तर उत्पन्न कमी होतं ना? नाही सर, उत्पन्न कमी होत नाही. तो आपला एक सामाजिक भ्रम तयार झालेला आहे, गैरसमज तयार झालेला आहे. तो शेतकऱ्यांनी आता बाहेर काढण्याची फार गरज आहे. कारण की आज आपलं आरोग्य इतकं धोक्याच्या पातळीपर्यंत पोहोचलं आहे. तर ते जर कमी करायचं असेल तर निश्चितच आपण सेंद्रिय पद्धतीने पिकवलेल्या शेतीचा वापर करू शकतो. ही एक निवडणुकाचं वाण आपण नैसर्गिक पद्धतीनंच पिकवतोय. शेतकऱ्यांना याच्यामध्ये पण बऱ्यापैकी फायदा होणार आहे. काय निवडणुकीचा फायदा काय? याचा उपयोग चामडी इंडस्ट्रीमध्ये आज भरपूर होतोय सर, किंवा लेदर इंडस्ट्रीमध्ये चारासाठी होतोय.
तर प्रामुख्याने आपल्याकडे जो पूर्व पट्टा दुष्काळी भाग आहे अशा ठिकाणी मुरमाड जमिनी, खडकाळ जमिनी अशा ठिकाणी शेतकऱ्यांना चारा पिकासाठी वापर होतो. एक जे झाड आहे हे एक झाड 3ऱ्या वर्षानंतर 20 किलो प्लस उत्पन्न देतं. आपण ह्या फोटोत पाहू शकता 15 ते 20 फूट उंचीची झाडं होतात. आपल्याला या महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरीने याला मान्यता दिलेली आहे, चारा पिकासाठी वापरा म्हणून सांगितलेलं आहे. सर्वात महत्त्वाचा फायदा की 90 ते 95% पाणी याच्यामध्ये आहे. सो उन्हाळ्याच्या दिवसात आपल्याला हिरवा चारा मिळत नाही, तर हिरवा चाऱ्याची फार मोठी अडचण या ठिकाणी निवडुंगाच्या माध्यमातून पूर्ण केली. जनावरांसाठी कुठले कंटेन आहेत की ते उपयुक्त आहे दुधासाठी? कॅल्शियम, मॅग्नेशियम फार मोठ्या प्रमाणात आहे. जनावरांच्या रेग्युलर डाएटसाठी जे फायबर पाहिजे तर 90% पाणी असल्यामुळे फायबर मोठ्या प्रमाणात आहे, त्यामुळे दूध उत्पादन चांगलं राहतं. सगळीकडे गेलं म्हणजे व्यवस्थित नाव असेल. डेप्युटी शिवून आपण 60 लाख रुपये मंजूर केले. आहे ना बोला. सेंद्रिय शेती राष्ट्रीय नैसर्गिक शेती अभियान अंतर्गत आपण बायो इनपुट सेंटर म्हणजे आपल्या जमिनीचे जीवाणूंची संख्या कशी वाढेल त्या दृष्टीने आपण हे इनपुट सेंटर तयार केलेलं आहे. आपल्याला आत्मा अंतर्गत असेल किंवा आपल्या नॅशनल स्तरावरून ICR स्तरावरून पण नैसर्गिक शेतीला खूप प्रोत्साहन दिलं जात आहे. आपल्या या कल्चर युनिटसाठी कृषी विभागामार्फत जवळजवळ 25 लाखाचे आपल्याला अनुदान आहे. त्याच्यामध्ये असे डेमॉन्स्ट्रेशन प्लॉट उभारणे असेल, इनपुट सेंटर उभारणे असेल आणि याच्यामध्ये आपण जीवामृत असेल, दशपर्णी असेल, सूक्ष्म अन्नद्रव्य व्यवस्थापन आहे किंवा घरच्या घरी EM सोल्युशन कसे बनवायचं आहे शेतकऱ्यांना प्रशिक्षण देतो. आत्तापर्यंत आपण जवळजवळ 3,500 शेतकऱ्यांपर्यंत प्रशिक्षणाच्या माध्यमातून पोहोचलेलो आहोत. त्याचबरोबर गांडूळ खत युनिटचा एक प्रोजेक्ट आपल्याकडे आहे, आर्या प्रकल्प आहे. त्याच्यामध्ये आपण जे तरुण शेतीमध्ये उतरत आहेत. आता आपण परिसरामध्ये बघितलं की गांडूळ खताला खूप मागणी आहे आणि त्यानुसार मग आपल्याकडे बरेच आपण एंटरप्रेनर्स पण तयार केलेले आहेत. मग त्या दृष्टीने आपण या सेंद्रिय शेतीच्या निविष्ठा शेतकऱ्यांनी घरच्या घरीच कशा तयार करायच्या, त्याचा वापर कसा करायचा याचं आपण प्रशिक्षण देत असतो. आणि लोकांना या युनिटमध्ये आल्यानंतर आपण पूर्णपणे माहिती पण देतो की त्याच्यामध्ये बघा ही जी नैसर्गिक शेती आहे तिचा जो आधारस्तंभ आपण मानला जातो की तो देशी गोवंश आहे. मग या देशी गोवंशावर आधारित आपली नैसर्गिक शेती आहे. त्याच्यामध्ये जीवामृत आहे, बीजामृत आहे, वापसा कंडिशन लोकांना माहीत असतं. आच्छादनाचा योग्य वापर असणं गरजेचं आहे. त्यानंतर हे जीवामृत कसं बनवायचं शेतकऱ्यांना सांगितलं जातं आहे. ही सगळी लिंबास्त्र आहे, ब्रह्मास्त्र आहे, घन जीवामृत आहे किंवा सूक्ष्म अन्नद्रव्ये घरच्या घरी आपली जी खराब होणारी फळं आहे, फुलं आहे याचा वापर करून सूक्ष्म अन्नद्रव्य निर्मिती करू शकतो. त्याचबरोबर फिश ॲमिनो नायट्रोजनचा चांगला सोर्स आपण तयार करण्याचं शिकवतो लोकांना. सूक्ष्मजीव संवर्धन भाताच्या पासून आपण जो इडलीसाठी तांदूळ वापरतो किंवा साधा तांदूळ आहे त्याच्यापासून सूक्ष्मजीव निर्मितीचा सोर्स कसा बनवायचा याचं सगळं प्रशिक्षण आपण शेतकऱ्यांना देतो. त्याचबरोबर हा एक प्रोजेक्ट आहे आपल्याकडे अट्रॅक्टिंग अँड रिटेनिंग ऑफ यूथ म्हणजे जे तरुण आहेत त्यांना शेतीमध्ये आकर्षित करणे त्याच्यासाठी आपण हा एक प्रोजेक्ट आहे आपल्या भारत सरकारचा. गांडूळ खत निर्मिती शिकवणे ते त्यांना ट्रेनिंग देतो. आपल्याकडून बरेचसे असे एंटरप्रेनर तयार झालेले आहेत आणि त्यांना एक चांगला अर्थार्जनाचा सोर्स निर्माण करण्यासाठी कृषी विज्ञान केंद्राने बऱ्यापैकी मदत केलेली आहे. धन्यवाद. आता कृषी विज्ञान केंद्र सुरू होऊन किती वर्ष झाले? जवळजवळ 13 वर्ष होऊन पूर्ण झालेत. आता 14 वर्षात आपलं पदार्पण आहे आणि त्या मानाने आपण खूप जवळजवळ आजपर्यंत 5-6 लाखापर्यंत शेतकऱ्यांना दरवर्षी पोचतोय आपण. आणि त्या काउंटनुसार शेतकऱ्यांचं उत्पादन वाढवणं असेल, जमिनीचं आरोग्य व्यवस्थापन असेल किंवा परसबाग माध्यमातून आपण हजारो शेतकऱ्यांपर्यंत पोचलो की आपलं आरोग्य कसं सुधरण, आपल्या आरोग्यावर आपण कसं लक्ष केंद्र करावं यासाठी अनिल तात्या मेयर यांच्या मार्गदर्शनासाठी सर्व कृषी विज्ञान केंद्राची टीम आणि आमचे सर्व डायरेक्टर्स आम्हाला खूप मदत करतात. आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली कृषी विज्ञान केंद्र निश्चितच चांगलं काम परिसरातील शेतकऱ्यांना तसेच आपल्या परिसरातील जे शेजारचे जिल्हे आहेत, पुण्याच्या पलीकडचं नाशिक आहे किंवा अहमदनगर आहे, इकडं मुरबाड आहे, ठाणे आहे, बरेचसे शेतकरी आपल्याकडे या प्रशिक्षणाचा कार्यक्रमाचा लाभ घेत असतात. निश्चितच नैसर्गिक शेती असेल किंवा सेंद्रिय शेती करून आपण एक शेतकऱ्यांना चांगला अर्थार्जनाचा स्रोत निर्माण करून देत आहोत. धन्यवाद. बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या,
गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स. शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी. सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.